एरिया ऑफ सर्कल असतो पायर स्क्वेअर. आपल्याला पहिल्या सर्कलचा एरिया R2 असलेला एरिया यांची सम इक्वल आहे म्हणतो R रेडियस असलेल्या सर्कल सोबत. तर इथून पाय कॉमन आउट होऊन कॅन्सल होईल. तर R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर. So option B is the answer. चला सेकंड. बोलू नका. हा इकडे लक्ष द्या. सेकंड मध्ये सर्कमफेरन्स म्हणते ते असते 2 पाय आर इक्वल आहे रेडियस आर असले. इथून 2 पाय कॅन्सल होतो. इथं स्क्वेअर नसतो. ओके चलो. थर्ड आणि फोर्थ बघा. याचा आन्सर आहे डी. तुम्हाला एरिया ऑफ सर्कल रेडियसवर डिपेंड आहे. पेरिमीटर साइडवर डिपेंड आहे. आर आणि एस मध्ये काही रिलेशनच दिलं नाही क्वेश्चन मध्ये. काय म्हणून ठरवता लहान आहे मोठे? काय असं म्हणलंय का की सर्कल मध्ये स्क्वेअर आहे किंवा स्क्वेअर मध्ये सर्कल आहे असं काही म्हणलंय का? मग मनानच लहान मोठं ठरवता. याचा आन्सर आहे ए. पहा सेमी सर्कल ए फारच बोलायला रे. सेमी सर्कल मध्ये तुम्हाला लार्जेस्ट एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा आहे. लार्जेस्ट एरिया केव्हा निघेल? जेव्हा त्या ट्रायंगलचा जो बेस आहे तो डायमीटर असेल. ठीक आहे. तर इथं सेंटर येईल. ती हाईट असेल रेडियस आणि बेस असेल 2r. तर एरिया असतो हाफ इंटू बेस इंटू हाईट. एरिया इज आर स्क्वेअर. चलो नेक्स्ट. फिफ्थ क्वेश्चन मध्ये म्हणते पेरिमीटर ऑफ सर्कल म्हणजे 2 पाय आर. एरिया ऑफ स्क्वेअरला इक्वल आहे. त्याची साईड यस माना. एस स्क्वेअर. तर एक काम करू शकता तुम्ही. आता आपण साईडच्या स्क्वेअर सोबत याला लिहू शकतो. आता काय करता येईल? पेरिमीटर ऑफ सर्कल आहे स्क्वेअर आहे. इथं 4s येईल. साईड यस मानली तर 2 इथं 2 ला डिवाइड करेल. तर एस ला तुम्ही पाय आर बाय 2 म्हणू शकता. ही झाली साइड ऑफ स्क्वेअर. ज्यांनी वेगळ्या मेथडने केलंय त्यांनी ही मेथड नीट समजून घ्या. तर यसचं सबस्टिट्यूशन आहे. तर ही साइड आहे. आता काय करा? एरिया ऑफ सर्कल घ्या. आर रेडियस होता पायर स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर घ्या. ते आहे साइड स्क्वेअर. तर साइड आहे पायर बाय 2 त्याचा स्क्वेअर. तर पाय स्क्वेअर आर स्क्वेअर बाय 4.
आता तुम्हाला एरियाचा रेशो विचारलाय सर्कल टू स्क्वेअर. तर सर्कलचा एरिया पाय स्क्वेअर आणि याचा पाय स्क्वेअर आर स्क्वेअर बाय 4. वर 4 जाईल, पाय स्क्वेअर आर स्क्वेअर. तर हे याच्यासोबत जाईल, एक पाय उरेल, 4 बाय पाय आलं. काळजी करू नका. ह्याला 22/7 लिहून 7 ला वर पाठवा. त्याला काहीतरी चूक केली. 98. हा, ओके ओके, बरोबर, मीच चूक केली, त्यानं नाही. 28/22 येथे 14:11. सो ऑप्शन बी इज आंसर. चलो 6 करो. तुम्हाला 6th क्वेश्चन मध्ये लक्ष द्या. काय म्हणलेलं आहे, एरिया ऑफ सम ऑफ एरियाज टू सर्क्युलर पार्क्स ऑफ डायमीटर्स. तर पहिल्याची डायमीटर D1 16 मीटर आहे, तर त्याची रेडियस येईल 8 मीटर. सेकंड डायमीटर 12, तर रेडियस 6. मग आता आपण असं मानू, लेट रेडियस ऑफ न्यू पार्क कॅपिटल आर. तर आपण एरियाच्या बाबतीत पाहिले R1 स्क्वेअर R2 स्क्वेअर इज R स्क्वेअर. हा रिझल्ट डायरेक्ट लावता येतो. इथं पायथागोरियन ट्रिपलेट आहे, हे झाला 100, तर R स्क्वेअर झाला 100, तर R येईल 10. सो ऑप्शन ए इज द आन्सर. अशी गाडी पळवायची. चला, सर्कल इन्स्क्राइब्ड इन अ स्क्वेअर. बर, एक स्क्वेअर घ्या दुसऱ्या कलरचा, त्याच्यात एक सर्कल इन्स्क्राइब करूया. आपल्याला माहिती आहे की सर्कलची जी डायमीटर येईल ती साइड ऑफ द स्क्वेअर असेल. दिसते, पूर्ण एंड पॉइंट्स घ्या, ही डायमीटर. तर ही साइड 6 आहे, इथून इथपर्यंत 6 आहे, तर हे पण 6 असेल, तर हे 3 होईल. तर एक काम करणार तुम्ही, डायमीटर ऑफ सर्कल इज इक्वल टू साइड ऑफ स्क्वेअर, म्हणून डायमीटर येईल 6, त्याची रेडियस येईल 3. तर एरिया काढायचा आहे, पायच्याच फॉर्म मध्ये लिहा म्हणते. तर 9 पाय, ऑप्शन डी. दिस इज 7th. 8th केला का? करा. इथे तुम्हाला हाईट नाही, आपलं साईड डायरेक्ट नाही सांगता येत, तुम्हाला उलट चालावं लागेल. थोडस नीट पाहिलात ना, तर साईड काढण्यासाठी तुम्हाला याची डायगोनल काढावं लागेल. ही डायगोनल, तर ही डायगोनल आहे डायमीटरला बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे स्क्वेअर आहे, तर हे 45 तर बघा डायमीटर काय असते, साइड इंटू √2. नेहमी हा एक फॉर्म्युला असतो, √2 इंटू साइड. एक काम करा, डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. तर 8 आहे, तर डायगोनल किती असेल 8. तर आपल्याला माहिती आहे डायगोनल जी असते ही √2 टाइम्स ऑफ साइड असते. तर साइड होईल डायगोनल डिवायडेड बाय √2.
तर आपल्याला माहिती आहे हे 8√2/2 म्हणजे 4√2 असेल. ही झाली साईड. मग आता तुम्हाला करायचंय एरिया. साईड स्क्वेअर 4√2 चा स्क्वेअर 64 into 2 128. So option B is the answer. तुम्ही काय केलं सांगतो. थांब रे थांब. तुम्ही काय केलंय, तुम्ही याच्या रेडियसला त्याची साईड मांडला असेल, आहे की नाही? त्याच्यासाठी आधी चित्र काढायचं, अॅनलाइज करायचं. अरे बाबा, जर तुम्ही याच्या रेडियसला याची साईड मांडलात, तर एवढा सर्कल तर बाजूला गेला, एक्स्ट्रा साईड आहे नाही. तर या साईडचा कोण विचार करल? असं थोडी आय एम व्हेरी ग्लॅड विथ दिस चॅप्टर. तर लक्षात घ्या, याला उलटा विचार करायचा. याच्या डायमीटरला तुम्हाला काय करावं लागेल? अरे समथिंग इज रॉंग. माझं थोडं चुकलं. रेडियस आहे ना डायगोनल. हा, आता मे बी ज्यांनी पहिलं उत्तर दिलं ते येऊ शकते हा. पण माझी एक छोटीशी चूक इथं सांगतो काय झाली. मी काय केलं, रेडियस ऑफ सर्कल नाही, त्याच्यामुळे चुकलं माझं. डायमीटर ऑफ सर्कल, डायमीटर आहे ना. ओके ओके ओके. तर इथं तुम्हाला काय करावं लागेल, 64 करावं लागेल. काही नाही, इथं 64 करा. आता एवढं मी ठिगळं लावत नाही, त्याला कॅन्सलच करतो. बाकी ठीक आहे. तर डायगोनल 64, तर साईड होईल 64/√2. एरिया डायरेक्ट ह्याचा स्क्वेअर करा. आता याचं उत्तर सांग. काय आन्सर? मी 64 ला आलो, डायमीटर 16 असते ना, डबल होईल ना. मी स्क्वेअर करायला तुमचं कोणाचंच लक्ष नाही. म्हणजे हे काय माहिती का, सरवर झालेला अतिविश्वास. रेकॉर्ड करायला मी, लक्षात ठेवा. सरवर विश्वास ठेवा, पण तेवढा नाही. आता अडचण नाही, येणार आन्सर तेच, पण प्रॉपरली चला. प्रॉपरली चला. माझा उद्देश प्रॉपर जाणं असते. या क्वेश्चन मध्ये 9th मध्ये सर्कमफेरन्सचा रूल आहे R1 + R2 = R. तर डायमीटर दिल्यामुळे डायरेक्ट ऍड करू नका. याची रेडियस 18 आणि दुसऱ्याची 10, तर हे 28 येईल. हे ठीक आहे. Diameter of circle whose area is equal to the sum of the areas of two circles. म्हणजे R1 स्क्वेअर R2 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर. रेडियस दिली आहे हे 7 स्क्वेअर, तर हे R स्क्वेअर. आपल्याला विचारले डायमीटर. ते काम करा, याला लिहा. डायमीटर असते D/2 R इथं. इथून तुम्ही आन्सर काढू शकता. हे 576.49 D²/4. तर ह्याला ऍड करा, इंटू 4 येईल. तर D येईल 25 into 2. स्क्वेअर रूट घेऊन कॅल्क्युलेशन कमी करा. चलो नेक्स्ट.